कधी तुम्ही स्वामी समर्थांची पूजा करत असताना अचानक डोळ्यातून पाणी आलंय का? कधी नामस्मरण करताना नकळत जांभई आली का? आणि त्या क्षणी मनात प्रश्न उभा राहिला असेल, हे चांगले आहे की वाईट? स्वामी काही संकेत देत आहेत का? नमस्कार भक्ताहो, आज हा व्हिडिओ खूप संवेदनशील, अनुभवाधारित आणि मनाला स्पर्श करणारा आहे. कारण आज आपण बोलणार आहोत अशा अनुभवावर जे अनेक भक्तांना येतात, पण कुणी त्याबद्दल उघडपणे बोलत नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण कदाचित तुमच्या आयुष्यात घडलेल्या एखाद्या अनुभवाचं उत्तर आज इथे मिळणार आहे. श्री स्वामी समर्थ. भाग 1. पूजा म्हणजे नेमकं काय? आपण अनेकदा पूजा म्हणजे दिवा, अगरबत्ती, मंत्र, फुले एवढंच समजतो. पण संत सांगतात, पूजा म्हणजे मन, शरीर आणि आत्मा यांची एकत्रित यात्रा होय. जेव्हा आपण स्वामी समर्थांच्या समोर बसतो, तेव्हा फक्त बाहेरची पूजा होत नाही, तर आतील प्रक्रिया सुरू होते. मन शांत होतं आणि भावना हलतात आणि शरीर त्यावर प्रतिक्रिया देतं. भाग 2. डोळ्यात पाणी येणं. आध्यात्मिक अर्थ. भावाश्रू, भक्तीचा ओघ, स्वामी समर्थांची आठवण, त्यांच्यावरचा विश्वास आणि आयुष्यातील वेदना होय. हे सगळं एकत्र आलं की डोळ्यातून पाणी येणं अगदी स्वाभाविक आहे. हे अश्रू कमजोरीचे नाहीत. हे भावनांचे शुद्ध अश्रू आहेत. अनेक संत म्हणतात, देवाजवळ रडता येणं ही मोठी कृपा असते. अंतर्मन शुद्ध होत असल्याचा संकेत. आपण आयुष्यात खूप काही मनात साठवून ठेवतो. दुःख, राग, अपराधभाव, भीती. पूजेच्या वेळी मन मोकळं होतं आणि ते सगळं बाहेर पडायला वाट शोधतं. डोळ्यातून येणारं पाणी म्हणजे मन हलकं होते, स्वामींची कृपा जाणवणे. काही भक्त सांगतात, स्वामींचं नाव घेताच अचानक डोळे भरून येतात मित्रांनो. तर हे प्रत्येकाला सांगता येत नाही मित्रांनो. स्वामींचं नाव घेताच अचानक डोळे भरून येतात हे प्रत्येकाला सांगता येत नाही, पण ज्याला अनुभव येतो तो आतून बदलतो. हे संकेत असतात. तर स्वामींचेही खूप मोठे संकेत असतात. तू योग्य मार्गावर आहेस. भाग 3. पूजा करताना जांभई येणे. त्याचा खरा अर्थ आहे मन शांत होत असल्याचं लक्षण. आपण दिवसभर तणावात असतो, पण पूजा करताना श्वास मंदावतो, मन स्थिर होतं आणि शरीर रिलॅक्स होतं. तर त्यामुळे जांभई येणं म्हणजे शरीर सांगतंय, आता सुरक्षित आहे. त्यानंतर नकारात्मक ऊर्जा बाहेर जात आहे. आध्यात्मिक परंपरेत असं मानलं जातं की जांभई म्हणजे साचलेली जडता, थकवा आणि नकारात्मकता होय. नकारात्मकता बाहेर पडते. म्हणून पूजा करताना जांभई आली तर अपराधी वाटून घेऊ नका. शारीरिक कारणेही असू शकतात. कधी-कधी कारण साधं असतं. झोप कमी, थकवा, उपवास, तसेच ऑक्सिजन कमी. म्हणून शरीराची काळजी घेणंही भक्तीचाच भाग आहे मित्रांनो. तर भाग 4.
हे अनुभव चांगले की वाईट? खरंच सांगायचं तर हे अनुभव न चांगले न वाईट, ते फक्त नैसर्गिक आहेत. जांबाई आली म्हणजे पूजा चुकीची, गैरसमज. रडणं म्हणजे कमजोरी, गैरसमज. प्रत्येक भक्ताचा अनुभव वेगळा, प्रत्येक साधनेचा परिणाम हा वेगळा. भाग 5. असे अनुभव आले तर काय करावे? तर मित्रांनो, असे अनुभव आले तर तुम्ही घाबरून जाऊ नका. पूजेला पण थांबवू नका. त्यानंतर अनुभव स्वीकारा. थोडा वेळ डोळे बंद करा स्वामी भक्तांनो. त्यानंतर हळू श्वास घ्या आणि मनात म्हणा, स्वामी, जे घडतंय ते तुझ्या इच्छेनेच. भाग 6. संत आणि साधकांचे अनुभव. अनेक संतांनी सांगितलं आहे, नामस्मरण करताना कधी अश्रू आले, कधी देह शिथिल झाला, कधी डोळे आपोआप मिटले. हे सगळं साधनेची पायरी आहे. भाग 7. मन, शरीर, आत्मा यांचा समतोल. मन भावनिक शुद्धीकरण, शरीर विश्रांती, आत्मा स्वामींशी जोड. हे तिन्ही जुळले की असे अनुभव येतात स्वामी भक्तांनो. त्यानंतर आहे भावनिक एडिंग. शेवटचे 40 ते 50 सेकंद. जर तुम्हालाही कधी स्वामी समर्थांची पूजा करताना डोळ्यातून पाणी आलं असेल किंवा जांभई आली असेल तर लक्षात ठेवा मित्रांनो. तुम्ही एकटे नाहीत. तुमच्या पाठीशी स्वामी समर्थ आहेत स्वामी भक्तांनो. स्वामी समर्थ प्रत्येक भक्ताला आपल्या पद्धतीने स्पर्श करतात स्वामी भक्तांनो. विश्वास ठेवा. नामस्मरण चालू ठेवा आणि अनुभवाचा आदर करा स्वामी भक्तांनो. जय जय स्वामी समर्थ. जय श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मित्रांनो, माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आणि स्वामींचे अनुभव नक्की शेअर करा. थँक्यू. बाय बाय.